राजकारणाला समर्पित एक मन आहे. पाचही बोटं सारखी नसतात. पण आणखी एक सत्य आहे. खाताना सगळी एक होतात. चिंगी, तुझी दिल्लीची ट्रिप कशी होती? काय काय केले? पिंकी, अगं काय सांगू, गाडी स्टेशनला थांबली, नवरा खाली उतरून पाणी घ्यायला गेला आणि ट्रेन सुरू झाली. नवरा स्टेशनवरच राहिला. चिंगी, तुझ्या वेदना मी समजू शकते. इतका लांब प्रवास तू बिना पाण्याचा केला? नसबंदी करणारी टीम एका गावामध्ये चुकून दोनदा येते. गावातील सर्व माणसं पडू लागतात. तेथे बसलेले आजोबा त्यांच्यावर भडकतात आणि बोलतात, आजोबा साल्यांनो, एकदा येऊन कनेक्शन कापून गेलात, आता काय पूर्ण मीटर काढून नेण्याचा विचार आहे का? आज सकाळी बघितलं, आमचा बंड्या तळ हातावर बारीक पांढरी पावडर घेऊन हुंगत चाटत होता. मी जोरात त्याच्या कानशिलात लगावली अन ओरडलो, अरे तुला तुझा बाप काय कोणी बॉलिवूडवाला खान वगैरे वाटला की काय? मी एक सामान्य माणूस आहे. एवढ्यात बायको ओरडली, काय करावं बाई या माणसाला, टी व्ही मोबाईल कमी बघत जा. मी म्हणालो, अगं तो? बायको, अगं काय अगं, अहो दिवाळी फराळाचे लाडू बनवायला घेतलेत मी, त्याची पिठी साखर घेऊन खातोय तो. एकदा गण्या सार्वजनिक शौचालयामध्ये बसला होता. तेव्हा अचानक दुसऱ्या टॉयलेटमधून आवाज आला. काय म्हणतो, कसा आहेस? गण्या घाबरला आणि म्हणाला, हा चांगला आहे. परत आवाज आला, सध्या काय करत आहेस? गण्या, अरे जे सर्व इथे करतात तेच मी करतोय. परत आवाज आला, मी येऊ काय तिथे? गण्या आता खूप चिडला आणि जोरात बोलला, नाही नाही, मी एकटाच बरा आहे. परत आवाज आला, अरे थांब, मी तुला नंतर कॉल करतो. कोणीतरी बिंडोक बाजूच्या टॉयलेटमधून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे. महिला सरळ असली की तिला गाय म्हणतात आणि माणूस सरळ असला तर त्याला गाढव म्हणतात. असा भेदभाव का? दोन बायका डी मार्टमध्ये भेटल्या. पहिली, अय्या तुम्ही मोती साबण विकत घेतली? दुसरी, हो ना, मागे घेतलेली मोती साबण फक्त 12 वर्ष चालली. पहिली, आमच्या मोती साबणीला 15 वर्ष झाली, 5 वर्ष चालेल अजून. बायको, आजकाल तुम्ही घरी लवकर येता, माझ्याशी भांडत पण नाहीत, सगळं ठीक आहे ना? नवरा, अगं वेडे, एवढ्या थंडीच्या दिवसात भांडण करून मला मरायचं आहे का?